पालघरच्या परनाळी गावात 2 गटात राडा झालाय। पोलिसांसमोरच 2 गटांमध्ये हाणामारी झाली आणि या मारहाणीत 4 जण गंभीर जखमी झालेत। त्यांच्यावर आता गुन्हा दाखल झालेला आहे। साने गुरुजी कोऑपरेटिव्ह सोसायटी निवडणुकीच्या वादामधून हा राडा झाल्याचं पुढे येतंय। पालघरमधली घटना आहे। 2 गटांमध्ये पालघरच्या परनाळी या गावामध्ये राडा झालाय। त्याची ही दृश्ये चित्रित झालीत आणि पोलीस इथे उपस्थित असतानाही पोलिसांसमोरच 2 गट एकमेकांमध्ये भिडले आणि या मारहाणीमध्ये 4 जण गंभीर जखमी झाल्याचं सुद्धा कळतंय। तर या प्रकरणात असलेल्या या 2 गटातल्या लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे। साने गुरुजी कोऑपरेटिव्ह सोसायटी निवडणुकीच्या वादामधून हा राडा झाला। हर्षद पाटील आमचे पालघरमधले प्रतिनिधी सध्या आपल्या बरोबर आहेत। आणखी तपशील जाणून घेऊया। हर्षद, साने गुरुजी कोऑपरेटिव्ह सोसायटी निवडणुकीच्या वादामध्ये हा राडा झाल्याचं कळतंय। काय नेमका वाद झाला होता? किती गंभीर आहे सगळं प्रकरण? काही जण गंभीर जखमी असल्याचं सुद्धा कळतंय मारहाणीत। परनाळी इथल्या साईबाबा साने गुरुजी सोसायटीच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दोन्ही जे गट आहेत प्रतिस्पर्धी गट प्रचारादरम्यान समोर आले आणि त्याच्यातूनही तुंबळ हाणामारी झालेली आहे। त्याच्यामध्ये 3 ते 4 जण हे जखमी झालेले आहेत। तर बाकी जे आहेत त्यांना किरकोळ लागलेला आहे। पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर ही हाणामारी थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र तरीही बराच वेळ ही हाणामारी सुरू होती। सद्यस्थितीला पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत सध्या तरी। ठीक, हर्षद, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। हर्षद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। परनाळी गावात 2 गटात झालेली हाणामारी आपण पाहतोय। 2 गट एकमेकांमध्ये भिडलेले आहेत। यामध्ये काही जण गंभीर जखमी सुद्धा झालेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र यातल्या काही जणांवर आता गुन्हा सुद्धा दाखल झालाय। पोलिसांना बोला।